सेक्टर 8 येथील साहेबराव शेरे उद्यान त्याचं नूतनीकरणाचं काम गेली 1 महिन्यापासून चालू आहे. या कामाची वर्क ऑर्डर खरं तर जून महिन्यातील असून त्याची कालमर्यादा 3 महिन्याची होती. म्हणजे सप्टेंबरपर्यंत त्यांना कालमर्यादा दिली होती, परंतु त्या ठेकेदाराकडनं ते काम पावसामुळे झालेलं नाही आणि नवी मुंबई महानगरपालिकेनं आता त्यांना त्या कामाची मर्यादा वाढून दिली आहे. म्हणजे 1 महिना 1 नोव्हेंबर ते 1 म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत त्यांना ते काम पूर्ण करायचं आहे. परंतु या ठिकाणी जे काम चालू होतं या कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जो बोर्ड नोटीस बोर्ड लावायला पाहिजे तो नोटीस बोर्ड लावण्यात आला नव्हता. म्हणजे उद्यानाचे नूतनीकरण या ठिकाणी चालू आहे, परंतु शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचा बोर्ड लागणे गरजेचं आहे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याची रक्कम आणि पूर्णपणे तो काम किती दिवसामध्ये किती महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचं, ठेकेदाराची माहिती, ठेकेदाराचा कॉन्टॅक्ट नंबर या सर्व माहितीची या फलकावर गरज असते. परंतु हे फलक लावण्यात आले नव्हते. जेव्हा मी उद्यान अधिकाऱ्यांना 13 नोव्हेंबर रोजी जागा केलं, पत्र दिलं की बाबा या ठिकाणी काम चालू आहे, या कामाबाबत रहिवाशांमध्ये संभ्रम आहे की तुम्ही या ठिकाणी काम करताय परंतु या कामाची माहिती कोणाला मिळत नाहीये, तुम्ही ना बोर्ड लावलाय, तर शासकीय नियमानुसार असा बोर्ड लावला नाही तर सदरच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा त्याला योग्य तो दंड आकारला पाहिजे असा नगरपालिकेचा कायदा सांगतो. परंतु काही दिवसानंतर या ठिकाणी बोर्ड लावण्यात आला आणि मी गेली 1-1.5 महिन्यापासून या कामाचा स्कोप ऑफ वर्क मागतोय की या कामाची निविदा तब्बल 18 लाखाची आहे. 16 लाख प्लस जीएसटी म्हणजे 18 लाखाचा हे काम आहे. मी 1.5-2 महिन्यापासून उद्यान अधिकारी, हेड ऑफिसमध्ये बसलेले अधिकारी यांना मी वारंवार विनंती करतोय की मला याचे शेड्यूल बी स्कोप ऑफ वर्क द्या, परंतु हे कोणत्याही प्रकारचं मला डॉक्युमेंट देत नाहीये. आणि या ठिकाणी आता 7-8 दिवस राहिलेले आहेत हे काम पूर्ण करण्यासाठी, परंतु कोणत्याही प्रकारची दखल नवी मुंबई महानगरपालिका घेताना आपल्याला दिसत नाही. आता आपण लाईव्हमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कॉल करूया, कारण त्यांनी आपल्याला वारंवार फक्त उत्तरं दिली की आपले वार्ड ऑफिसरचे जे इथे बसतात, नेरूळमध्ये बसतात, ते लोक तिथे येतील, तुम्हाला फाईल दाखवतील. त्यांच्याशी पण मी 2दा-3दा फॉलोअप घेतला, परंतु कोणतंही समाधानकारक उत्तर आणि मला आवश्यक असलेले डॉक्युमेंट त्यांच्याकडनं भेटत नाहीये. त्यामुळे मी या ठिकाणी येऊन हा नवी मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार कसा चालतोय, जे लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार एकत्र येऊन कसे करतात याचं हे उदाहरण तुमच्या समोर दाखवतो पहा. You can wait or call again later. आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है. कृपया प्रतीक्षा करें. हॅलो गवळी साहेब, स्वप्नील घोलप बोलतोय नेरूळमधून. हा बोला सर. मी 2 वेळा तुमच्या दालनात आलो. इथे ते रोयेकर वगैरे कोण ऑफिसर तुमचे अपॉइंट झाले त्यांच्याशी चर्चा केली तुमच्या समोर, तरी पण मला काही डॉक्युमेंट्स भेटत नाहीये, ना ते गाठभेट घेते, ना मला कोणती फाईल बघायला भेटते, ना स्कोप ऑफ वर्क समजत नाही. आले ना, मी स्वतः 3-4 वेळा फॉलोअप घेतला, फोन करतोय, नाही उचलत आहे. काय करणार सांगा तुम्ही. हा, त्यांना लाईनवर घ्या. असे ऑफिसर जर नवी मुंबई महानगरपालिकेत असेल तर यांच्यावर तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, त्यांना लाईनवर घेतो ना. लाईनवर घ्या, चालेल. जिस व्यक्ति से बात कर रहे हैं आपकी कॉल को होल्ड पर रखा है.
हॅलो, रोहेकर साहेब, स्वप्नील घोलप बोलतोय नेरूळ सेक्टर 8 मधून. जेव्हा मी गवळी साहेबांच्या दालनात होतो तेव्हा मी तुम्हाला कॉल केला की दुसऱ्या दिवशी मला सर्व काही डॉक्युमेंट्स हवे आहेत. स्कोप ऑफ वर्क काय आहे इथले रहिवासी विचारतात की 18 लाखाचं टेंडर जर तुम्ही गार्डनसाठी काढलंय. आपण मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2-3 कॉल केले साहेब फॉलोअपसाठी. बरं, नाही तुमच्याकडे पेपर नाहीत म्हणजे फोन उचलायचं नाहीये का तुम्ही रहिवाशांचा? तुमच्याकडे जर डॉक्युमेंट्स नाहीये, टेंडरची कॉपी नाही, मला स्कोप ऑफ वर्क पाहिजे साहेब. हा, गवळी साहेब, मी तुमच्याकडे 1.5 महिन्यापासून फॉलोअप घेतोय यासाठी. 1.5 महिन्यापासून मी फॉलोअप घेतोय तुमच्याकडनं. आलो की ना मी 2दा तुमच्या दालनात. हा, मग तुम्ही का नाही देते मला डॉक्युमेंट्स? का नाही देते मला तुम्ही? रोहेकर म्हणतात हेड ऑफिसला आहे, हेड ऑफिस म्हणते रोहेकरकडेच आहे. चाललंय काय म्हणजे? आम्ही तुम्ही फक्त रोहेकर, मला कोणी माहिती नाही, कोण ठेकेदार आहे कोण कॉन्ट्रॅक्टर मला माहिती नाही. तुम्ही समोर फाईल घेऊन यायची आणि चेक करायचं काय काम चाललंय, कोणतं काम आहे, स्कोप ऑफ वर्क काय आहे आणि कोणत्या पद्धतीने केलंय. आता 7 दिवस राहिले तुमच्यासाठी. ठीक आहे, तर आता ऐकलं असेल अशा पद्धतीचे निष्क्रिय अधिकारी या नवी मुंबई महानगरपालिकेत बसलेले आहे. त्याचा परिणाम आपल्या सर्वसामान्य रहिवाशांना होतो. या ठिकाणी समोर एक उद्यान आहे, ते मोठ्या स्वरूपात आहे, तर इथे या ठिकाणी एक छोट्या स्वरूपातलं उद्यान आहे. म्हणजे कमीत कमी 18 लाखाचं हे टेंडर आहे. लोकांना समजत नाही 18 लाख कुठे घालायचे. फक्त आम्ही इथून बघितलं, इथली माती नेली आणि पुन्हा या ठिकाणी माती आणून टाकली आहे. आणि हे काय काम चाललंय ते आम्हाला काही समजत नाही. त्यामुळे स्कोप ऑफ वर्क आम्हाला जाणून घेण्यासाठी आम्ही हे यांच्याकडे गेली 1.5 महिन्यापासून फॉलोअप घेतोय. परंतु हे निष्क्रिय अधिकारी आम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट देत नाहीये. हे सर्व का घडतंय तर या ठिकाणी बसलेला प्रशासक आणि आपले माजी लोकप्रतिनिधी एकत्र येऊन असे काळे कारभार करतात आणि सर्वसामान्य लोकांना वेठीस धरतात. असे आपण आता अजून एक पुढे पुन्हा 5 ते 10 मिनिटांनी तुम्हाला लाईव्ह अजून एक काही गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. धन्यवाद.